महानगरपालिका निवडणुकीची रंगधुमाळी सुरू झाली. शहरामध्ये वातावरण तापले. राजकारण हे भल्या अनेक ठिकाणी होत आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सोलापूर शहराच्या राजकारणामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणारा मुस्लिम समाज, जो जवळपास 2,40,000च्या आसपास आहे. मध्यसारख्या विधानसभा मतदारसंघामध्ये बहुतांश प्रभाग बहुतांशी म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकीचे प्रभाग हे शहर मध्यमध्ये आहेत. जवळपास उत्तरमध्ये पण आहेत आणि दक्षिणमध्ये पण आहेत, पण प्रवाह हा मध्यमध्ये जास्त आहे. आणि त्याच ठिकाणी MIM सारख्या पक्षाचं नेतृत्व हे अनेक पक्षांच्या राजकारणामध्ये एक कळीचा मुद्दा ठरलेला होता आणि त्यांच्याकडे लक्ष ठेवून होते. तोच MIM पक्ष आता खिळखिळीला आला आहे, मोडकळीस आला आहे. MIM पक्षाचे महानगरपालिकेच्या सभागृहातले गटनेते रियाज खायद हे आपल्यासोबत आहेत आणि त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे कलंत्रीबरोबर अजितदादांसोबत. मुंबईमध्ये कालच तो प्रवेश झाला. प्रवेश करण्यामागची भूमिका काय होती? आता यावेळी महापालिका निवडणुकीमध्ये MIMचा जो मागच्या वेळी प्रभाव होता ते प्रभाव कमी होत चालला आहे. MIMच्या अंतर्गत गटबाजीमुळे हा प्रभाव कमी होत चालला आहे आणि लोकांमध्ये असं एक रुझान आहे की आपण सत्ताधारी पार्टीत असले तर प्रभागातील जे पेंडिंग कामं आहेत, ड्रेनेजचे, पाण्याची समस्या आहे आणि रस्ते खराब आहेत, तर हा निधी सत्ताधारी पक्षातून मिळू शकते. त्यासाठी मी MIM पक्ष सोडून काय नियम अटी काय घातल्या, शर्त वगैरे काय घातली पक्षश्रेष्ठीने राष्ट्रवादीचं? नाही, नियम अटी काय नाही. स्वतः अजितदादा सांगितले तो पॅनल निवडून आण. तुझ्या पॅनल निवडून आल्यानंतर प्रभागातील जे बी समस्या आहे एकही समस्या पेंडिंग राहणार नाही. निधी जेवढा लागेल तेवढा देतो आणि समाजाचे काम आण, मोठे काम. जसं पवार साहेबांनी यापूर्वी सोलापूर मुस्लिम समाजाला शाळा, कॉलेज असं दिलेलं आहे. तुम्ही शाळेच्या प्रस्तावाना, दवाखान्याच्या प्रस्तावाना मी ते करून देतो. समाजाचे कुठलेही प्रॉब्लेम असो, समाजाचे प्रॉब्लेम आण, मी करून देतो आणि प्रभागाची काळजी करू नका. जेवढा निधी लागेल तेवढा देतो. जात असताना तुम्ही स्थानिक नेतृत्व असलेले जुबेर बागवान कार्याध्यक्ष आहेत, त्यांना विश्वासात घेतलं नाही असं वाटतं? त्यांच्याशी चर्चा केली? नाही, मी प्रवेशच अचानक झाला. तुम्ही चर्चा केली की नाही? नाही, याच्यापूर्वी चर्चा झाली होती. संतोष भाऊ माझ्याकडे आले होते, जुबेर भाई एकदा भेटले होते आणि किसन भाऊ आले होते, इरफान शेख, वसीम भाई बुरान हे माझ्याकडे येऊन गेले होते. त्यावेळी सांगितलं होतं की मी लोकांशी चर्चा करून निर्णय घेतो. अजून मी पक्ष सोडलेला नाही, मी MIM पक्षातच आहे. परंतु काल अचानक भरणे मामाला भेटायला गेले होते मी, वसीम भाई. तर भरणे मामाने सांगितले की रियाज भाई, मी तुम्हाला कधी निधी कमी पडू दिलो का? मग तुम्ही आमच्या पक्षात या, तुमच्या समाजाचा फायदा होईल, प्रभागाचा विकास होईल. लगेच दादाकडे घेऊन जाऊन माझा प्रवेश झाला. म्हणजे प्रवेश झाल्यानंतर तरी कल्पना दिली की नाही स्थानिक कार्यकारिणीला? नाही, आता जाऊन भेटू की स्थानिक लेवलवर तर प्रवेश करावा लागेलच की. त्यांना विश्वासात घेऊनच मी त्यांनी स्वतः, त्यांना माहीतच आहे. मी त्यांना सांगितलं होतं माझे काय शर्त अटी आहे, तर त्यांच्याशी बोलणंही झालं होतं. त्याने मला होकारच दिले होते. भेट नाही झाली? नाही, अजून. आज तर मी सकाळी तर आलो. आज दुपार संध्याकाळपर्यंत जाऊन शहर अध्यक्षांना भेट घालून येतो. ह्याच्यामध्ये वाटाघाटीमध्ये तुमच्या एकाच पॅनलमध्ये तुमचं कन्फर्म झालं, बाकीचे 3 मी ठरवणार का पक्ष ठरवणार? ते पक्ष ठरवणार ना, मी ठरवणार कोण? माझं म्हणणं एवढंच आहे की चांगले उमेदवार असेल तर आता प्रभागात 4 एरिया आहेत. एरिया आणि लोकसंख्येनुसार आपल्याला उमेदवार द्यावं लागेल पॅनल आणण्यासाठी. पाच्या पेठ आहे, शनिवार पेठ आहे, बेगम पेठ आहे, सिद्धेश्वर पेठ आहे, तेलंगी पाच्या पेठ आहे. सर्व एरियाला न्याय दिल्यावरच तो पॅनल मजबूत होणार. एकूणच शहराच्या राजकारणामध्ये मुस्लिम समाज हा निर्णायक मतामध्ये आहे आणि तो काँग्रेसकडेही झुकताना दिसत नाही आहे. तो तटस्थ आहे आणि इतर पक्षाकडेही जास्त आकर्षित होताना दिसत नाही. पण अजित पवारांच्याकडे होप्स लावून ठेवलेला, अपेक्षेनं बघणारा पक्ष. असं वाटतं का की यावेळेस मॅजिक फिगर हा तुमच्या विजयी उमेदवाराचा वाढेल? मी आता ठामपणे सांगतो, राष्ट्रवादी अजितदादाची पार्टीकडून जेवढे बी नगरसेवक येईल तिथे सर्वात जास्त संख्या मुस्लिम समाजाची असेल. मुस्लिम समाजाचा कौल आता अजितदादाकडे आहे.
काय म्हणजे त्यांनी MLC इद्रिस नायकवाडी साहेबांना MLC दिले, हसन मुश्रीफ साहेबांना मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मिनिस्टर केले. तर तो मुस्लिम समाजाला न्याय देणारा म्हणजे पक्ष तुम्हाला आहे. असं म्हणायचं की मुंबईच्या राजकारणामध्ये हसन मुश्रीफ यांची भूमिका आणि त्यांनी घेतलेली बाजू, त्यांच्या पाठीशी अजित पवार भक्कम राहिले, त्याचा इम्पॅक्ट सोलापूरच्या राजकारणावर. नाही, त्यांनी हसन मुश्रीफच नाही, त्यांनी इद्रिस नायकवाडी साहेबांना बी MLC दिलेले आहे आणि सोलापूरला एक महत्व पद दिलंय. वसीम बुरानला अल्पसंख्याक आयोगाचं सदस्य केलंय. हा मोठा पद आहे. तर असं सोलापूरला बी न्याय दिलेला आहे. तर लोकांची अशी अपेक्षा आहे की दादा मुस्लिम समाजाला घेऊन चालणारे नेते आहेत. एकूणच शहराच्या राजकारणावर सर्वात जास्त इम्पॅक्ट करणारा MIM पक्ष होता. इतका मोडकळीस येण्यामागचं कारण काय असू शकतं? तो लोकल आता काय स्थानिक लिडरशिप कसा होता, शहर अध्यक्ष होते मुंबईचे आणि स्थानिक कुठला नेता असा प्रभावी नव्हता MIM मध्ये, जे त्यांच्या गैरहजेरीमध्ये चालवणार सक्षम नेता नव्हता. आणि मी त्यावेळेस सांगितलं होतं, ज्यावेळी फारुख शाब्दी मुंबईचे शहर अध्यक्ष झाले त्यावेळी मी एक बाईट दिलं होतं की हे सुसाईड आहे, पॉलिटिकल सुसाईड म्हणते त्याला. मुंबई शहरात एकही नगरसेवक नाही, सोलापुरात MIMचे 10 नगरसेवक होते. तर त्यांना आहे ना सोलापुरात भक्कम करायला पाहिजे होती पार्टी, परंतु ते मुंबईला गेले. मुंबईमध्ये आता इम्तियाज जलीलचं म्हणणं असं आहे की तुम्ही मुंबई तर बघा, नाही तर सोलापूर तर बघा. त्यासाठी हे वाद होऊन त्यांनी शौकत पठाणला इथली जबाबदारी दिलेली आहे. शौकत पठाण पेलवू शकतील? आता ते पार्टीचा निर्णय आहे. तर तुम्ही जवळ नाही, हे मी वादग्रस्त वक्तव्य करणार नाही. तो पेलू शकेल, नाही पेलू शकेल, येणाऱ्या परंतु पार्टी तर कुमकुवत झालेली आहे. आता पार्टीत 10 नगरसेवक मध्ये आता पार्टीत फक्त 2 नगरसेवक राहिलेत. सर्व नगरसेवक सोडून गेले. का सोडून गेले याच्यावर कधी मंथन करण्यात आलेलं नाही. मी तर कालपर्यंत मी पक्ष सोडलो नव्हतो. काल 11 वाजे, सकाळी 11 वाजेपर्यंत, 11:30 वाजेपर्यंत मी पक्ष सोडलेलं नव्हतो. मला कुठलाही एक निरोप आला नाही. मला कोणी बोलण्यास आमंत्रण केलं नाही. अनवर सादत आले होते, त्यांनी कधी आमच्याशी बोलले नाही, फोन उचलले नाही. पार्टी कुमकुवत करण्यात 2 लोकांचा हात आहे, एक तर शहर अध्यक्ष, दुसरा अनवर सादत. आता 2च प्रभाग आहेत MIM साठी, 14 आणि 20. 20 मध्ये बी टाईट आहेत. बाबा मिस्त्री आहे, तोफिक शेख आहे, तिथली बी लिडरशिप टाईट आहे. 14 मध्ये बी आता MIMचा एकही असा परिचित चेहरा नाही त्यांच्याकडे लढण्यासाठी. आता किती दिवस असद साहेब अकबर साहेबांच्या नावावर मतं मागणार? यांचा स्वतःचे जे नगरसेवक होते, मी याच्यापूर्वी सांगितले होते की हे लोक सांगतात की आम्ही खूप काम केलंय. मी पत्रकारांना सांगतो, जेवढे लोक आमच्याकडे बाईट घ्यायला येतात, मी त्यांना सांगतो की तुम्ही असं करा की जे नगरसेवक आहे, कुठल्याही प्रभागातले नगरसेवक, त्यांना तुम्ही आहे ना पब्लिक मध्ये बोलवा, तुमच्या बजेट कॉपी घेऊन या आणि कुठं काम केलं. एकूणच शहराच्या राजकारणामध्ये आता महानगरपालिका निवडणुका होत्या आणि ह्याच तोंडावर, ह्याच घडीवर, ह्याच क्षणाला MIM पक्ष तग धरेल का संपेलच ह्या महानगर? नाही, आता MIM पक्षाला तग धरण्यासाठी कुठलाही आधार नाही ना. एक तर आता जे नगरसेवक होते ते गेले आणि MIM मध्ये जे आता तिकीट मागणारे ते परिचित नाही, जास्त लोकांमध्ये त्यांचं इन्व्हॉल्वमेंट नाही. थोडक्यात काय म्हणायचं, ही महापालिका झाली की MIM संपेल? हा, महापालिका झाली काय? महापालिका अगोदरच MIM संपलेली आहे. आता राहिलेले लोक बी ते शाब्दीला पद काढल्यामुळे ते बी लोक MIM मध्ये राहतील का नाही हे शंका आहे. महानगरपालिकेच्या इलेक्शन नंतर सभागृहामध्ये राष्ट्रवादीचे किती उमेदवार आहेत? अजित पवार गटाचे. आता अण्णा बनसोडे साहेबांनी नारा दिले, अबकी बार 75 पार. ट्राय करण्यात काय हर्ज आहे? त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाचे सदस्य, मुस्लिम समाजाचे राष्ट्रवादीमधून कमीत कमी 10 नगरसेवक असतील असा माझा अंदाज आहे. जे 9 MIMचे होते, एक वाढ आहे. हा, 10 होईल. 14, 20, 16, 17 मधून निवडून येऊ शकते राष्ट्रवादीचे, जर जोर लावले आणि नियोजन करून जर तिकीट वाटप झाले
तर कमीत कमी 10 ते 12 नगरसेवक मुस्लिम समाजाचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिसू शकेल. मुस्लिम समाजाचा मतदानाचा मूड बघितला तर काँग्रेसला जाण्याची शक्यता दाट आहे की राष्ट्रवादी? नाही, यावेळी मुस्लिम समाज राष्ट्रवादी अजितदादाला गटाला पसंती दिलेली आहे. आम्ही सर्वे करूनच निर्णय घेतलेला आहे. म्हणजे एकूणच जर का मुस्लिम समाजाच्या मताचा कोल किंवा मूड जर का बघितला तर येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये तो कल किंवा ती बाजू उचलून धरण्याचं काम हे मुस्लिम समाजाकडून केलं गेलं आणि तो कोल अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाच जाण्याची शक्यता दाट वर्तवली जाते. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पाटील.